हो ना, सकाळपासून किती कामं केली. काय रे खायला काय काय? वडापाव, मिसळपाव, भजीपाव. नामदेवा काय घेणार? 2 चहा सांगा सकाळ सारख्या. अरे गप लाजू नको. तू असं कर, 2 आंबोळी, 2 उत्तप्पा, 2 मिसळ आणि बाकीचं नंतर सांग. तुझा रावसाहेब, माझ्या खिशात फक्त 5 रुपयेच आहेत. माझ्याकडे 2च रुपये. असं तुम्हीच खा, मी जरा फिरून अरे येतो. अरे अरे घाबरतो कशाला? काय तिकीटच करायची नाही. हो, प्लेट धुवायची जागा जरा दाखवून ठेवा, आम्ही दोघं तिकडे येऊन असू दे असू दे. माणूस एकदा जन्माला येतो, तो एकदा संपला, पुन्हा खाणं नाही. लक्षात ठेव. पोरा 2 लस्सी घेऊन ये रे. लस्सी मला नको, मला नको. नको म्हणतो? 1 लस्सी आण चल. 16 रुपये. रावसाहेब, डिश बहुतेक मला धुवायला लागणार. इकडं नामदेव, तू हलायचं बघ. चल. थँक्यू. इकडं नाही, इकडं. राम राम. चालली नटून चालली. सरकार, आज लई काळजी दिसतायसा. बाजीरावचं टपाल आले. त्याला औंधाबी पोरग परीक्षेत गचाकलं. देव जाणे याचं शिक्षण केव्हा पुरं होते ते. अहो, आता त्यांचं शिक्षण काय घेऊन बसलायसा? त्यासनी माघारी बोलवा घराकडे. माघारी बोलवून काय करू? पंचकल्याणी बाळ आहे ते. अहो, तुमचंच पोरग आहे ते. अहो, घरला आल्यावर हळूहळू तुमचा बोजा कमी करायला त्यासनी कामाला लावाय. सरकार सरकार अहो, राजकारणात आणि सिनेमा धंद्यात बी हेच चाललंय बघा. बापाची गादी पोरांना चालवायची. बापाची गादी. ते बी खरंच आहे. तिकडं बोलून घेतला तरी खर्चही वाचेल. पण काय रे, मगाशी तर दाढी करून गेलास, पुन्हा कशाला आलाय? अगोदर बक्षिसी द्या सरकार, मग सांगतो. आधी सांग तरी खरं. सरकार, बकुळा बारी घेऊन झेलेवाडीला आली. खरं म्हणतोस की काय? सर, अहो, आता तिथनं चालू की तिची दाढी करू. तिची नव्ह, त्या नाच्याची. सरकार सरकार, बकुळा लई आठवण काढते हो तुमची. वा मालक, झाक झालं बघा नाच गाणं. चला शिरपा, तू असं कर. कसं करू? तू गावाकडे चल. आणि तुम्ही हो? अरे बकुळा लई दिसानं आली. तेव्हा तिचं हाल हवाल विचारून येतो की. आलं लक्षात, आलं लक्षात. हाल हवाल विचारून दुर्गा, ए दुर्गा. मामा, तुम्ही? नमस्कार करते. मला वाटलंच होतं तुम्ही आज येणार म्हणून. सारखी आठवण येत होती. असं पाहताय काय मामा? तुला पाहिलं की अक्काची आठवण येते. अगदी तिचंच रूप घेऊन आलेत. घरचे सगळे ठीक आहेत ना? हो. मामी, आपला कृष्णा सगळे कुशल. आता फक्त तुझीच काळजी. एकदा तुझं लग्न झालं की अक्काच्या ऋणातून मुक्त झालो. अरे हो, हे बघ तुझ्या मामीने पातळ पाठवलं. पातळ? पहा, तुला आवडतात का? एवढी भारी पातळ कशाला आणायची मामा? मला स्वतःला मुलगी नाही, तेव्हा बहिणीच्या मुलीचं कौतुक करून हौस फेडून घेतोय. बरं, जातो पण कुठे गेले? ते जरा गावात गेलेत. येतीलच आता. तुम्ही बसा, मी चहा आणते. होय. अरे वा, गिऱ्हाईक वाटतं. बरेच दिवसांनी. माफ करा आजोबा. आजोबा? हो, यायला जरा उशीर झाला. कोण तुम्ही? मला ओळखलं नाही? आम्ही दत्तू काकांचा नवीन असिस्टंट आहे. तब्येत बरी नाही वाटतं. बघून नाडी नाडी घड्याळ आहे. पैसे आणलेत ना? नाही, दत्तू काकांसारखं मी फुकट तपासत नाही म्हणून म्हटलं. काळजी करू नका, मस्त औषध देतो बघा. म्हणजे अगदी जवानच करून टाकतो. इकडनं जाल डायरेक्ट लष्करात. पिशू जड आहे. इथं नको, इथं ठेवतो औषध. चुंवनात हे खाल्ल्यावर वर. आता आणि काय? पादेलो. भरपूर खा, भरपूर खा. चांगलं.
हे फिनेल फिनेल नको. आता हा शिलाची टॅबलेट. खा खा खा. आणखी हा पाला पाचोळा या टाकायचा. 2 मिनिटात येतो. हो आज मी जवान हो गया हूँ. चहा चहा ओळख करून देते. हा नामदेव, काकांच्या मित्राचा मुलगा. आणि बरं का नामदेव, हे माझे मामा. पाचोळा पाचत आला मामा. तुम्ही काय करते कुठे माझं भाजी आली हो ताजी मेथीची, ताजी मेथी. आईला बाजीराव कवा आलं. राम 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 दाखलं त्यांनी. कोण शिरपा का? कवा आलाय सा? आलो कालच. आणि आल्या आल्या एकदम शिकायला सुरू. तर काय, अरे जीव कावला बाई एका दिवसात. अहो शहरातनं पहिल्यांदा गावात आलं की असंच होतं या. हळूहळू हळूहळू सवय होईल की. सवय होईल. हा. घरात बसून माशा मारायची सवय होईल. लेका जीवाला काही करमणूक आहे का या गावात? हा? आनंदा आनंदा कोण आले बघितलेस काय? या दाखलं त्यांनी. चल उठ रे. बसा बसा बसा. आईला तुझा ह्यो धंदा होता माहितीच नव्हतं. आताले लांबण नको, गलासभर झाकलं धनीत कानावल्यात. हे आटप भर पहिल्या दारेची आहे, वास बीस काय येणार नाही. खायला आहे की देतो काय. इकडे एक बार ग्लास. वा शिरप्या, खुश करून टाकलं सा आपल्याला. वा आता दुसरं काम बी फटाफट करून टाक. आता आणि दुसरं काम काय काढलंय जा? अरे येड्या हे र. पर पोरगी अगदी मस्त पाहिजे. अहो सरकार, शहरात तुम्ही मौत चांगल्या पुरी बघितल्या असशीला, पण आमचं गाव काही कमी नाही बरं का. अरे कालपासून तुझ्या या गावात एक बी दिकडी पोरगी बघितली नाही. बघितली नाही? काय अहो एक बघशीला तर दुसरी कुठलीही पोरगी तुम्हाला पसंत पडणार नाही. काय सांगतोयस? अहो काय त्याची चाल वा. बघा, गोर गोर गाल. वा वा. अहो घाया नजर, पतली कमर. अहो कोकिळेचं बोलणं आणि उरात चालणं. हळू हळू येताना एखाद्या शायराची दाढी करून आलायच वाटतं. अहो तिला बघितली की येडा सुद्धा शाहीर होईल शाहीर. ते दिसलंच आता. पण काय रे, तुझं नाव काय ते तर सांगशील का नाही? तिचं नाव आहे दुर्गा. अहो तिचा बाप दत्तू काका आपल्या थोरल्याकडं कर्ज मागायला आला होता. असं मग काय, अहो तुम्ही त्याला कर्ज मिळवून द्यायचं. बर. अहो उपकाराच्या वजा खाली म्हातारा जपला की तुम्हाला त्याच्या घरला जाया यायला मोकळी झाली. आईला मग धीरे 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 पोरगी कटवायची. काका मी जॉनकडे आणि ममत्याकडे जाऊन येतो. जास्त वेळ थांबणार नाही, तासाभरात येतो. ठीक आहे. अर्ध्या तासात येतो, मग तर झालं. अरे तास काय, अर्धा तास काय, काय चाललंय काय? तू असं कर, जा खुशाल 2 तासांनी ये. 2 तास? कोण रे ह्यो? नामदेव, गुलाबाचा काटा. चला चला. राम राम काका, राम राम. कोण शिरपा का? होय, आज अचानक कसा काय बाबा? हे बाजीराव आल्यात. दौलतरावांचं चिरंजीव. नमस्कार. या या बसा. बसा झाकलं सरकार बसा. आहा. काय तब्येत बरी नाही वाटतं? नाही बरी आहे ना तब्येत. अहो मुद्दाम तुम्हाला भेटायला आल्यात. असं का? दुर्गा थोडा चाट बघू. बोला. त्याचं काय आहे काका, थोरल्या सरकारने तुम्हाला कर्ज दिलं नाही हे आमच्या दाखल्या धन्यासनी कळलं दिसतं. आणि मला म्हटलं शिरपा शिरपा लई चूक केली बाबा आबानी.
असं अहो आमचं धाकलं धनी गरिबांचं लई कन्हाळू आहे. मला म्हणलं कसं आता तू काकाचं काम करायचं नाही तर कुणाचं करायचं. बरं मग अहो मग काय अहो तुम्हाला कर्ज मिळवून द्यायचं असं ठरवलंय त्याने. या बाजीराव या. काका तुमचं काम करायचं पक्क केलंय बघा आम्ही. बघा जमलं तर. अहो जमलं तर काय जमवणारच आम्ही. खरं सांगू का काका आमच्या बापाला काही कळतच नाही. अहो खऱ्या हिऱ्याची पारखच नाही त्यासनी. बरं आहे निघतो आम्ही. चल रे शिरपा. चला चला. आता काय बी काळजी करायची नाही काका. काय बी अडचण आली तर आमचं बाजू आहेच तुमच्या पाठीशी. हा हा. मना सज्जना भक्ती पंथेची अहो रामदास स्वामी नाही रावसाहेब. चला लवकर चला 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 चला. अरे कुठं असं काय करतात होळी नाही का. सगळा गाव चौकाजवळ होळी खेळायला थांबलाय. चला बघू चला. काय नामदेवा बरगा आलोच रे. मला जरा महत्वाचं काम आहे रे जरा. कमाल आहे. अहो होळीच्या दिवशी कसलं महत्वाचं काम काढलं तुम्ही. काय नामदेवा काय उसाचे दर वाढावेत म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. बर त्यांच्या मागण्या मी माझ्यापर्यंत जरा पाठिंबा दिला. शेंगदाणे वाटत. हो उपवासाला आम्हाला तर काय मागणी मान्य झाली. काय सांगता. हो. अरे वा. माझे आभार मानण्यासाठी ते इथे येणार आहेत. हा म्हणजे आता उसाचे भाव वाढले म्हणा की आता. हो. म्हणजे शेतकऱ्यांची चंगळ होणार. शेतकऱ्याची चंगळ आहे पण सर्वसामान्य माणसाचे म्हणजे आता आलंच म्हणायचे. असं ते कसं. अरे शेतकऱ्याला उसाचे दर वाढवून मिळाले हो हे खरंय. हो. पण उसापासून जशी साखर तयार होती का नाही तसं दुसराही बराच माल तयार होतो. हो, कोणता? म्हणजे बगॅस कागद हा. अजून बराच माल तयार होतो. हा. आता त्यांचे भाव वाढणार का नाही आणि त्या महागाईला आम्हाला तोंड द्यावं लागणार. हो म्हणजे मी ठेवतो. अरे पाणी पिऊ नको. ते का माझं उष्ट आहे. म्हणून काय झालं तोंडानेच प्यालात ना तुम्ही मग. नमस्कार नमस्कार. कसा सोडतो की गावाकडे. नको नको आलत की गावाकडे चांद्राव. चालत जाईन मी. का हो नाराज दिसताय आमच्यावर. आमची पण मर्जी सांभाळून बघा जरा. फायदाच होईल तुमचा. काय म्हणाला. अहो म्हणायचे काय सरळ हिशोब आहे. तुम्हाला पैशाची गरज आहे आणि आम्हाला तुमची. तुमच्यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. पैशात आम्ही दुसऱ्या कोणाला दाखव. दौलतीच्या पाड्यात स्वतःचा शील तोलणारी जात नाही माझी. रस्ता सुधार आता. आईला त्या दीड दमडीच्या पोरीची आबरू मी त्याच जागी लुटली असती. पण गाव जवळ होता म्हणून गप राहिलो. पण आजच्या रात्री तिला नाही सोडणार. पण ऊनच घेतो का नाही बघ. अहो अशी डोसक्यात राग घालू नका सरकार. मला माहिती आहे ती फटाकडी अशी का वागतीये ती. अहो त्या नाम्यावर फिरायची. कोण नाम्या. मग पहिला त्यालाच खलास करतो. नाम्याला साधा सुद्धा समजू नका तुम्ही. त्या रावसाहेबाची ताकद आहे त्याच्या माग. अरे असली तर असू दे. त्या रावसाहेबाला बी खाशा इसका दावीन माझा मी. हा लागला का पुन्हा तुम्ही चिडायला. अहो त्या रावसाहेबाचा काटा कसा काढायचा मी सांगतो की तुम्हाला. अहो साप तर मेला पाहिजे आणि लाठी तर नाही तुटली पाहिजे.
अरे पत्तीवर रावसाहेब असा कोण लागला टिकूजीराव इकत घेईन मी त्याला. तुम्ही काय ऐकत घेताय त्याला? येडे का खुळ? अहो सरदार देशमुखाचं घरा नाही ते. उगच नाही चोरलं सरकार मानत रावसाहेबाला. अहो त्याचा नुसता वाडा झाडला तर लाख रुपये निघतील, लाख रुपये. अहो पैशाची रास आहे घरात, रास. राम राम. आणली का रे कपडे? आणली 2. 4 जोड कपडे हं. आणि 4 टोप्या. टोप्या बरोबर आणल्यास ना ह्यांच्या? होय. होय, टोप्या एवढ्या बदलत जाऊ नको बाबा, लई तारास होतो. तुम्ही काही काळजी करू नका वहिनी साहेब. जरी बदलल्या तरी नवीन आणि चांगल्याच आणून द्या तुम्ही दुसऱ्याच्या. नवी टोपी घाल चुलीत. हं? फाटकी असली तरी आमची आम्हाला आणून देत जा. मागच्या पाठी कुणाची टोपी आणलीस कुणास ठाऊक. हं? अरे ती टोपी घातल्यापासून सारखं भांडायलाच लागलं. नक्कीच विरोधी पक्षाच्या पुढाऱ्याची टोपी असली पाहिजे. होय? जेव्हा कुठं घरातली आमची टोपी दिली तेव्हा कुठं सहकाराची भाषा बोलायला लागलं. आता असं करतो वहिनी साहेब, टोप्यावर नावच घालून टाकतो. हा हा धनी हा. मागली बाकी मिळेल का? काय रे मागली बाकी किती आहे तुझी? 120 रुपये. 120 रुपये? होय. आता असं कर, उद्या ये. उद्या होय, आज आमुष आहे. आज आमुष आहे? होय. ए, उद्या ये, उद्या बर. उद्या ये. येतो मी. हा, या या या. कळलं का? ह्याचे पैसे द्यायचे आहेत, वाण्याचे पैसे द्यायचे आहेत. घरात एक नवा पैसा नाही. अगं आपल्याच घरात काय कुणाच्याच घरात नाही. नाणे टंचाईचा प्रॉब्लेम आहे जरा. चिल्लर बद्दल नाही बोलत मी. आणि मग खरंच घरात काय नाही. परवाचे पैसे कसे तरी पुरवलं मी कालपासून. तैजा आईला ह्या पैशाच्या घरात येताना बेन असं रांगत येत आणि घरातून जाताना धूमधडाक पळत सुटतंय चालू. पैशाला कशाला शिव्या देताय? आधीच लक्ष्मी रुसल्या, त्यात शिव्या दिल्या तर बघायलाच नको. मिळवायचं बघा की काहीतरी. मिळवायचं. राम राम. बरं आहे ना? बरं. मग अहो रावसाहेब, हा? या की. अरे या रावसाहेब या. आहे तुझ्या उदारीचं माझ्या लक्षात आहे धनपाल. अरे देऊन टाकू, काळजी करू नको. उधारीसाठी नाक मारलं. आणि मग सहज गडबडीत दिसताय म्हणून विचारलं. असं वय. अरे शिर्डीला निघालोय. असं आधी मध्येच? अरे काल गंमतच झाली. सपनामध्ये बाबा आले. बाबा? आपले साईबाबा. मला म्हणले राहू 2-4 दिवसासाठी तू शिर्डीला येऊन जा. हा. आता मला तू सांग धनपाल, प्रत्यक्ष बाबांनीच बोलवलं, जाय पाहिजे. मग जमलं तर आम्हाला बी परसाद घेऊन या की. परसाद? अरे धनपाल तुझ्या नावाने पूजाच बांधतो की, नाही तर तुझे पैसे मला द्यायचेच आहेत. अच्छा अच्छा अच्छा. हा? तुमच्या पैशानं पूजा बांधल्यावर मग? आम्हाला कसं पुण्य लाभणार? अरे वा वा थांबा, वा. मीच देतो पैसे. कमाले कमाले वा. खरंच हे घ्या, हं. 51 रुपयाची पूजा बांधा. हो. अगदी गसगशीत बांधतो. हो धनपाल, तुझी इच्छा आणि बाबांची तशी इच्छा दे. जातो रे बाबा. तुला थेट स्वर्गातच जागा आहे, दुसरं काय. काय हो गोळी बुवा, दुधाचा दर वाढलाय म्हणा. लिटर मागं 50 पैशानं वाढला. सारखा वाढतच चाललाय की. पाणीपट्टी वाढली म्हणून वाढला. मग दुधात पाणी जरा कमी मिसळायचं. तसं न हो वहिनी, पाणीपट्टी वाढली की वैरण महाग होती आणि म्हणून दर वाढवा लागला. पाणीपट्टी वाढली म्हणजे दुधाचा दर वाढवायचाच म्हणा भीमराव की. का वहिनी? नाही या की बसा. नाही वहिनी, आता बसायला येळ नाही. शिर्डीला निघालोय साईबाबांच्या दर्शनाला. भीमराव एकदा म्हणाले होते तुमची पण काहीतरी पूजा बांधायची म्हणून. आता राहू द्या. राहून दे कसं, देवाला बोलल्याला पुरं करायला पाहिजे. हो, बाई. मी देते की पैसे. अरे वहिनी पैशाचं काय नाही हो, मी भरले. पण किती रुपयाची पूजा बांधायची हेच राहायला आलो होतो. तसं कसं, देवा धर्माचं पैसे ज्याचं त्याने द्यावं. खरं असं करा, हे 11.25 रुपये घ्या. तुम्ही म्हणताय तर द्या, पण याची काही गरज नव्हती वहिनी. रावसाहेब, हं. राग नसेल तर माझी 105 रुपयाची पूजा बांधा की. अरे येड्या, त्यात कसला राग, देवाचं काम केलं पाहिजे. हं? बर 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 बर. अरे लक्ष आण लवकर. आता
आणि काय पाहिजे? आता काही नको. काय याड बीड लागले का काय? 4 दिवस झालं घरात बसून राहिलायसा. झलहाया काय, हे नारळ काय, आणि आता हिरा? काय जादू टोना शिकायला लागलायसा का काय? नाही कळायचं यातलं काय. तुझी नड वागली ना. आज चला, आज चला, चला. भीमराव, भीमराव, दुसरा गवळी, गवळी गवळी गवळी, राजू आणण्याचं तिसरं, आणि हे अरे येते की नाही ही कार्टी? काढा उकळत आला. आता काय डोबल घालणार त्याच्यात? अरे बरं झालं नामदेवा तू आलास. असं कर, जरा नदीवर जा आणि दुर्गाला बघू दे. नदीवर? हा, अरे पाण वनस्पती आणायला म्हणून पाठवलं गेला. बर. बराच वेळ झाला. काढा तयार होत आला. जा तिला घेऊन ये जा. आलो हा, लगेच येतो. पोहता येत नाही तर पाण्यात जायचं कशाला? अरे वाळूचा खड्डा आहे. ते लक्षातच आलं नाही बघ माझ्या. लक्षात आलं नाही. काय झालं असं तर कोणाच्या तोंडाकडे पाहिलं असतं काकानी आणि मी. यापुढे लक्षात ठेव, पोहायला शिकल्याशिवाय पाण्यात पाऊल टाकायचं नाही. हा, हसायला काय झालं? अरे पाण्यात पाऊल टाकल्याशिवाय पोहायला कसं येईल? हा मग. अरे हो, विसरलोच होतो मी. नामदेव, मला शिकवशील पोहायला? त्यात काय कठीण आहे? कोण बुडत असेल तर सरळ जाऊन पाण्यात उडी मारायची. मला तरी कुठे येत होतं पोहायला. आणि तरी सुद्धा उडी मारलीस तू? तुझ्यासाठी काय वाटेल ते करीन दुर्गा. काय हे दुर्गा? अगं किती वेळ? आणि आणलीस का ती वनस्पती? ठीक आहे. राहू देते. हे बघ, तुझ्या मामाचं पत्र आलंय. मामांचं? तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ शोधून काढलंय आणि पुढच्या आठवड्यात पाहायला येऊ का म्हणून विचारलंय. अगं विचार कसला करतेस तू? मागं सुद्धा असंच एक चांगलं स्थळ घालवलं. त्यावेळेला तुला माशी काढली, पण तुझ्या बाबानं शंखतेला माशा डावलं. यावेळेला शेड घालेल तो माशा तोंडात. हे बघ, अशा गोष्टी वेळेवर झालेल्याच बऱ्या असतात. तुम्हाला माहितीये काका, लग्नाबद्दलच्या माझ्या कल्पना वेगळ्या आहेत. नुसत्या कल्पना काय कामाच्या? त्या सत्यात नकोत का उतरायला? परंपरा जनरीती सांभाळली पाहिजेत माणसानं. काका, परंपरा आणि जनरीती या गोंडस नावाखाली स्त्री अशी किती दिवस दबून राहणार? एका अजिबात ओळख नसलेल्या पुरुषाला आपलं सर्वस्व व्हायचं, चूल आणि मूल यात समाधान मानून आयुष्य काढायचं. अगं ओळख नसली म्हणून काय झालं? जगातले सगळे विवाह प्रेमविवाह असतात का? घराडं चांगलं असतं, मुलगा मिळवता असला की आयुष्याला एक प्रकारची सुरक्षितता असते. दुर्गा, तुझे असले विचार कथा कादंबऱ्यात बरे वाटतात. एक विचारू काका, कथा कादंबऱ्यातले विचार मनाला बरे वाटतात ना? होय, पण मग ते कोणी प्रत्यक्षात आणत असलं तर काय बिघडलं? दे ती पिशवी इकडे. नमस्कार. नमस्कार. आपण रावसाहेबजी देशमुख साहेब ना? हो. मी लक्ष्मण ईश्वरा चिकटे, बर तालुक्याहून मुद्दाम आपल्याला भेटायला आलो. बर, या 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 या. बसा बस. काय नाव काय म्हणलं तुमचं?
लक्ष्मण ईश्वरा चित्ते. म्हणजे लई चिकटे म्हणा की. बरोबर बरोबर. मी सरकारतर्फे हं. कुटुंब नियोजन आणि सामाजिक वनीकरण याचा प्रचार करीत असतो. अरे वा वा, म्हणजे माणसाचं उत्पन्न कमी करत जायचं आणि झाडाचं उत्पन्न वाढवीत जायचं. चांगली गोष्ट आहे. मी आपल्याला मुद्दाम भेटायला आलो. बरोबर. या भागात आपलं चांगलं वजन आहे रावसाहेब. हो लोक आपला शब्दही मानतात. बरोबर. आपण जर मदत केली तर फार उत्तम होईल. हवं तर सरकारतर्फे मला मिळणारं कमिशन मी आपल्याला देईन. हे बघा लई चिकटे साहेब, चांगल्या कामामध्ये आम्ही कमिशन घेत नसतो. तुम्हाला काय मदत लागन आम्हाला सांगा ना. आम्हाला एखादा चांगला कार्यकर्ता मिळाला तर प्रचाराला मदत होईल आणि एखादी गाडी मिळाली तर कामाला सुद्धा गती येईल. कार्यकर्त्याचं म्हणाल तर जरा कठीण दिसते. चुकीचे दिवस आहेत. आणि गाडीचं म्हणाल तर परवाच आम्ही आमच्या 4 गाड्या विकून टाकल्या हो. त्यारीही एकदम. हो अहो, गाडी असली म्हणजे काही चालणंच होत नाही. तब्येतीवर परिणाम व्हायला लागला. अहो गॅस ट्रबल सुरू झाला म्हणलं गाड्या जिंकून टाका बस. छान छान. शुभ कार्याला तुमच्यापासूनच सुरुवात करूया. बरं. इथे सही करा. कसला फॉर्म म्हणायचा? नसबंदीच्या ऑपरेशनला तुमची संमती असल्याचा फॉर्म. अहो याची काय गरज आहे? देशहित लक्षात घेऊन आम्ही पहिल्यापासून कुटुंब नियोजन करीत आलोय. वा 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 वा. मग काय हरकत नाही. नामदेव बस बाबा बस. बस रे नामदेव बस. कार तब्येत बरी नाही होय तुझी? माझी तब्येत ठीक आहे. रावसाहेब ते आपण नोकरीचा अर्ज केला होता त्याचं काय झालं? अरे नोकरीचं असंच असते बाबा. पण तू ते टेलिंग का काय सुरू केलं होतं ना? अजून नुसतं शिकणंच चालू आहे. रावसाहेब मेहनत करून 4 पैसे मिळवल्याशिवाय बरं नाही वाटणार बघा आता. माफ करा रावसाहेबजी देशमुख साहेब. हे नामदेवजी पाटील साहेब. आणि बरं का नामदेव, हे लई चिकटे काय? साहेब. लक्ष्मण ईश्वरा चिकटे साहेब. नमस्कार. यांच्या बोलण्यावरून सध्या हे बेकार असावेत असं वाटतंय. असावेत काय? आहेच. यांना जर माझ्या मदतीला दिलं तर माझा आणि यांचा दोघांचाही प्रश्न मिटेल. मला मिळणारं कमिशन मी यांना देईन. वा चांगली आयडिया आहे. हो ना. कसलं काम? कुटुंब नियोजन आणि सामाजिक वनीकरण यांच्या प्रचाराचं काम. तूर्त टेम्पररी म्हणून करा. जागा खाली झाली की प्रथम प्राधान्य तुम्हाला मिळेल आणि आता 4 पैसेही मिळतील. हो ना. आताच कामाला सुरुवात करूया. चला. थांबा थांबा थांबा. आपण दुसऱ्या तिकडे प्रथम अभ्यास करा. मी पुस्तक देतो वाचायला. नंतर प्रचार करा. आणि तुमच्या काही नवीन स्वतंत्र कल्पना असतील तर त्यांचाही उपयोग होईल आपल्याला. हुशार मुलगा आहे. हो ना. बरं आहे. रावसाहेब येतो. निघा 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 निघा. चला चला चला. रावसाहेब आशीर्वाद द्या. कुटुंब नियोजन वनीकरण वाढवा. काय? झाडं वाढवा. परी बंधूनो आणि भगिनीनो, आज आपल्या गावामध्ये फार मोठा माणूस लई चिकटे आलेले आहेत. ते एका मोठ्या कामासाठी आलेले आहेत. आपल्या या देशामध्ये सध्या 2 समस्या आहेत. एक कुटुंब नियोजन आणि दुसरी जंगलतोड. जसं कुटुंब वाढत जातं तस तशी लोकसंख्या वाढत जाते, तस तशी लाकडाची गरज सुद्धा वाढत जाते. त्यामुळे अनेक जंगलं ओस पडलेली आहेत. जंगलं ओस पडल्यामुळं पाऊस कमी पडतो. पाऊस कमी पडल्यामुळं शेती कमी पिकते, अन्न टंचाई होते. यावर एकच उपाय म्हणजे कुटुंब नियोजन आणि सामाजिक वनीकरण. तर मंडळी, आज मी आपल्याला झाडं कशी लावावीत याबद्दल काही माहिती सांगणार आहे. आणि लई चिकटे कुटुंब नियोजन कसं करावं याबद्दल आपल्याला माहिती देतील. चिकटे चला झाडं लावूया. चला बाजूला व्हा, बाजूला व्हा. चिकटे आले त्यांना जागा द्या. बसा चिकटे बसा. आता बघा, हा खड्डा 4 फुटाचा असतो. याची खोली साधारण 3 फूट असते. आता प्रथम एक खत टाकायचं. खत टाका. त्याच्यानंतर मग ही वाळू टाकायची. वाळू टाका. वाळू टाका. त्याच्यानंतर हे पाणी टाकायचं. हे पाणी पाणी टाकल्यामुळे काय होतं, झाडाला वाढायला मदत होते. का म्हणजे झाड हे असं असतं की असं लावलं की त्याच्यानंतर मग माती टाकायची. माती टाकल्यानंतर मग काय होतं की लोक कुठे गेली? ओ चिकटे, लोक कुठे गेली? कुठे गेली? तिकडे गेले. चला 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 बघू चला. पण नाही. चिकटे माणसं कुठे गेली कळलं का? कळलं कळलं. चुकीचे दिवस आहेत ना. आय 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 आय. अरे नामदेवा, गाव चिकटे साहेब, गावात काय मारामारी केली काय म्हणाव? नाही,
पोटासाठी माणसाला काय काय करावं लागतंय बघा. अहो रावसाहेब, खड्डे खडून खडून हाताची साल्ट गेली बघा. अहो आता फक्त डोकं आपटून घेण्याचं बाकी राहिलंय, पण गावकरी काय मानायला तयार नाही. पण काय झालं काय म्हणतो तुम्ही? अहो काय झालं काय, अख्ख्या गावात गेल्या 8 दिवसात एक माणूस झाड लावायला तयार नाही. जायला असं झालं म्हणतो. मग? बरं त्या कुटुंब नियोजनाचं काय? हा, आता कुटुंब नियोजनाच्या बाबतीत आम्ही जरा सक्सेसफुल झालो म्हणायला हरकत नाही. काय अहो जरा काय 100% म्हणा. हो, माझ्याकडला 4 वर्षातला सगळा स्टॉक संपला. हा. फक्त एक सॅम्पल शिल्लक राहिलंय. असं? तर झाडाच्याच बाबतीत असं का व्हावं म्हणतो मी? अहो असं कसं म्हणता रावसाहेब, काय? आपल्या गावची जमीन पडली भरड. अहो 1 फूट खड्डा खणला तर कातळ दिसते, 2 फूट खड्डा खणायचं म्हटलं तर गावकरी पळून जातात. हं. आम्हीच काय ते 7-8 खड्डे काढले तेवढे. हो ना. रावसाहेब, आणखीन 1000-1500 झाडं लावली गेली असती ना, तर नामदेवला केवढं मोठं बक्षीस मिळालं असतं. सरकार दरबारी मानही मिळाला असता आणि तुम्हा दोघांचा सत्कारही झाला असता. आता कसं कसं करावं म्हणतो? आयडिया, इकडे या, इकडे या. हो. वा, वा, नांदे वा. आवडली की नाही आयडिया? हा, पण रावसाहेब सगळा भार तुम्हाला घ्यावा लागेल. सगळी जबाबदारी मी घेतो. घेतली ना? हो. मग ठरलं. ठरलं. त्या टाळी. अच्छा गप्पा काही लक्ष्मी, लक्ष्मी, हे लक्ष आले आले. अगोदर बाहेर ये. काय एवढी कसली गडबड आहे? सांगितलं तू व्हिडिओ होती. मी सांगूच नका. सांगत नाही, दाखवतो. काय काय आणले बघ. काय कुठे दरोडा बिरोडा घातला का काय? येडे दरोडा नाही, अलिबाबाची गुहा सापडली मला. गावाला फसवताय तेवढ्याने समाधान होत नाही वाटत. आता बायकोला बी फसवायला लागलाय. रडू नको. झाडं लावायला हं, माळावर खड्डे खणायला गेलो. हं, पहिलाच खड्डा खणला, हं. मोदक सापडलं. खरंच? हो, मला वाटतं त्या माळावर खूप संपत्ती दडलेली असेल. हळूहळू आपणच बाहेर काढू. हं. येडे कुणाला बोलू नको, घोटाळा होईल. हं? एवढी काय खुळी नाही मी तुमच्या वाणी. हे बघ, हे सांभाळून ठेव. होय. अगं कुणी बघितलं तर फुकाट बॉम्बा बॉम्ब होईल. हं. सगळी संपत्ती सरकारात जमा करावी लागते. कुठं बोलू नको. नाही. हा, मी जाऊन येतो. बर. अगं बाई, तू 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 का आलीस? नवीन केलं वाटतं दागिनं. होय होय होय. नाही नाही नाही, पहिलंच आहे, पहिलंच आहे. असं मग घातलेलं कवा दिसलं नाही? नाही म्हणजे तसा प्रसंगच आला नाही बघ. प्रसंग होय, दागिने घालायला बाईला प्रसंगच त्याला यायला पाहिजे. माझ्याकडे एवढं दागिनं असतं तर मी रोज एक घालून मिरवलं असतं बघ. मला बी तसंच वाटतंय, पण भ्या बी वाटतंय. कुणाच्या ध्यानात आलं तर भ्यायचं कशा पायी? काय जग आणून देते आपल्यासनी? काय ग कमळे, तुला एक विचारते. गुप्त धन सरकार काढून घेतंय म्हण, खरं आहे का हे? म्हणतात बाई असं, पण काय हो, हंडा बिंडा गावलाय का कुठं? नाही नाही, आपलं विचारलं सहज. तुम्ही काय तर लपवताय माझ्यापासनं. अहो तुमचं तोंड सांगते नव. अहो तसं काय तर असलं तर सांगा, म्हणजे काय तर उपाय काढता येईल. नाही तर समजे सरकारची धन होऊन बसल. आता तुझ्यापासनं काय लपवायचं? हे बघ, तुला म्हणून सांगते, पण कुणाला सांगायचं नाही. हो, आजपर्यंत तुमचा विश्वास कधी मोडलाय का? तसं नाही ग, पण ह्यांनी माळावर झाडं लावण्यासाठी खड्डा खणला होता का नाही, त्यात मिळालं हे दागिन्याचं मडकं. अहो अहो ऐकला काय? अहो टाकी लवकर. अहो माळावर जावा आणि चांगलं 4-5 डबडं काढून बघा. आता रे त्याच्या आईला ते. अगं तो नाम्या 10 वेळा माझ्या समोर वरडून वरडून दमला. आता तू सांगायला लागलीस होय? अहो माळावर घबाड मिळायला लागले. गावात 4-5 जणांनी मिळाले. त्या लक्ष्मीच्या अंगावर की नाही ढीगभर दागिने आत्ताच बघून आले मी. अहो, आपल्या नशिबात बी असेल तर आपल्याला बी मिळेल की. असं झोपून कुठं नशीब उघडलंय होय आपलं. असं म्हणतीस? होय.
हे बघ एक का अगं चांगलं 10-12 डबर काढतो म्या. वय वय आण ती कुदळ कुठं आहे ती ही घ्या. वय आण. बरं हे बघ गावात कुठे बोंबाबोंब करू नको बरं का, नाहीतर तुम्हा बायकांच्या तोंडात कुठली गोष्ट राहते वय. जावा गुमान. बरं जातो जातो. अहो ताराबाई, अहो चंद्राबाई, अहो उठा. तुम्हाला सांगते, उठा तरी, उठा की. तुम्हाला सांगते, कुणाला सांगायचं नाही बरं का. काय ग कांदा सरकार शेवटी मोका मिळाला बघा. कसला मोका? रावसाहेबाचा काटा काढायचा. काय म्हणतोस? रावसाहेबाला माळावर घबाड गावले घबाड, दागिन्याचं गठर सापडले त्याला. अरे मग त्यात त्याचा फायदाच झाला. फायदा कसला? गुप्त धनावर सरकारचा हक्क असतोय. एकदा का पोलिसात वर्दी दिली की रावसाहेब गेलाच बघा जेलमध्ये. नाही शिरपा, अरे रावसाहेब लय हुशार माणूस, तो पोलिसाला सुगाव लागू देणार नाही. आणि मला त्याचा सहजासहजी बदला घ्यायचा नाही. मग काय करावं म्हणता? आज रात्री त्याच्या घरावर आपण दरोडा घालायचा. आपण? अरे बापरे, ते नाही जमायचं आपल्याला. अरे येड्या, आपण म्हणजे आपण नव्ह. मग? आनंदाची माणसं आहेत वळखीची, हा. हाक दिली की पळत येत्या. अहो पण त्यात आपला काय फायदा? अरे फायदा गेला खड्ड्यात. मग? आणि दरोडा साधा घालायचा नाही, मग जबरी घालायचा. हा. आणि त्या रावसाहेबाला जीव जास्त ठोकायचा. हा. आणि एकदा रावसाहेब मेला की पोलीस लागतील चोराच्या मागे. हा. आणि मग आपण लागायचं नामदेवच्या माग. ती फाटागडी दुर्गी कुठं जात्या बघतोच मग. वा वा वा, काय डोसकं लढवले सरकार. आनंदा, सरकार काय सांगतात नीट ऐक. आलं लक्षात. आता काय मग? बाय 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 बाय. तुमचा खोकला म्हणायचा का काय? आता रातभर मला काय झोपू देणार नाही बघा. काय करू म्हणतीस? अहो आपला किसन बी झोपलाय म्हटलं. अरे बाळ पोटात, होय तू लगेच त्याचं नाव बी ठेवलं होय. होय किसन. पण हा किसन देवा सारखा वाढ निघाला माझी. होऊन दे. हं. पोराच्या जातीनं वाणपणा करायचा नाही तर कुणी करायचा? अगं आपल्या गल्लीत केवढी वाण पोरं आहेत. शंकर्या, पांड्या, त्यांच्या बरा माळावर जाईल ना खेळायला. जाऊ दे, मी हाक मारली की पळत येईल माझा राजा. तुझी हाक जाईल का त्यांच्या कानापतूर? मी मोठ्यानं हाक मारी. मार मार मारू? मार. अरे ये किसन, अरे ये शंकर्या, अरे ये पांड्या, अरे या या या. एवढ्या नाही जमायचं, दोघं मिळून हाक मारू. तुम्ही आणि मी. हा बघू जमतंय का? बरं बघूया. अरे ये किसन, अरे ये शंकर्या, अरे ये पांड्या, या या या. चला जाऊ माघारी. थांब, झोपल की हे रात बाकी आहे. थांब जरा. अरे ये किसना, अरे ये शंकर्या, अरे ये पांड्या, या या या. अरे ये किसना, अरे ये शंकर्या, अरे ये पांड्या,
काय रे शंकर तुमच्या हात मातांना दिसे वाटतं आपल्याला खरे की सर मला तर तसंच वाटतं खरे पांड्या मला तर वाटतंय रावसाहेबांचा आणि त्यांच्या बायकोचा आवाज आहे. शंकर पांड्या तो नक्कीच रावसाहेबाचा आवाज दिसतो रे. चला चला पळा, 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 पळा. चला 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 दरोडेखोर पळून गेले वाटत. तू थांब, मी जाऊन बघून येतो. या अरे माणसं आली. काय झालं रावसाहेब कोण पळाल ते दरोडेखोर आले ते साले पळाले. तुम्ही काय काळजी करू नका रावसाहेब हा. आणि रात्रभर इथं जागतो तुम्ही झोपा आता निवांत. राम राम. ए चला बाजूला रे ए चला चला बघा, हे पोराची कष्ट बरं का. अहो सकाळी उठलं मी नामदेवला शोध म्हटलं नामदेव गेला कुठं. नामदेव तर हे घ्या तुमचं खोटं दागिनं. कुठल्या नाटक कंपनीतनं आणल्यास त्यांना परत करा जावा. लक्ष्मी, ही सगळी आयडिया आहे ना नामदेवची बरं का. उगीच आमचा रागरा करू नका बुवा. बहिणी खोटे दागिने दिले म्हणून राग नाही ना आला. राग कसला? नवऱ्याचा मोठेपणा हा बायकोचा खरा दागिना असतो नामदेवराव. ह्यांचा सत्कार झाला, मला दागिनं मिळाल्यागतच आहेत. बरं का नामदेवा, चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोल. कोणी म्हणावं घेत नाही. नाही ते कळत आहे हो. पण वळत नाही. हा आणि वळलं नाही उपयोग काय. नाही आता हळूहळू कळायला लागलंय. बरं नामदेवराव निघूया आता हो रात्र बरीच झाली. हो रावसाहेब हो. आम्हाला गेलं पाहिजे. जोखमीचं काम आहे. हा. हा? चला काका, ही माझी आयुष्यातली पहिली कमाई. आयुष्यमान भव अशीच तुझी भरभराट हो. हे बघ नामदेवा, आता तू विडवायला लागला. हो. आता तुझ्या लग्नाचं बघायला हवं. हे तुम्ही तुमच्या दुर्गालाच का नाही सांगत? अरे पण ती तर लग्नच करणार नाही म्हणजे. असं मलाही लग्न नाही करायचं. हा म्हणजे तीही लग्न करणार नाही आणि तूही लग्न करणार नाही. छान. म्हणजे तुम्ही दोघांनी ठरवलंय तरी काय. अगं काय झालं काय तुला? काय हे? काय? किती उशीर? होतो माणसाला उशीर म्हणून काय रागवायचं? नामदेव, हं? पण असं गुपचूप गुपचूप आपण किती दिवस भेटायचं? हे बघ, अधनं म्हणणं काळजाला व्यायाम दिलेला बरा असतो. काळजाला व्यायाम? हो ना. गपचूप भेटायचं म्हटलं की काळीच कसं धडाधूड धडाधूड धडधडतं. चेष्टा सोड. माझी किती पंचायत होती माहित नाही तुला. एक ना एक दिवस काकांना आपल्याला सांगावंच लागेल. मला वाटतं त्यांना आता कल्पना द्यावी. नाही दुर्गा, ती अजून वेळ आलेली नाही. ज्या उद्देशाने मी या गावात आलो तो माझा उद्देश अजून पुरा व्हायचा आहे. दौलत रवाकडची माझी जमीन मला परत मिळवायची. फार कठीण आहे ती गोष्ट. कठीण तर आहे पण अशक्य मात्र नाही. दुर्गा, मी योग्य त्या संधीची वाट पाहतोय. झाकलं त्यांनी काय नियम आहे हो तुमचा? अहो काय बार उडवला असा. एका बारात 10 पाखरं खाली पडली. बाजीराव काय आबा बसा. मला तुमच्या संग बोलायचं आहे. काय तो फोटो बघा. कसला फोटो आबा? बघा तर अगोदर, मग समजावून सांगतो सगळं तुम्हाला. कशी आहे मुलगी? चांगली आहे. तुमचं तिच्याशी लगीन ठरवलंय आम्ही. घराणं चांगलं जबरदस्त आहे आणि महत्वाचं म्हणजे इस्टेट बी बक्कळ आहे. पण आबा ऐका आधी, कमीत कमी 15-20 लाखाची प्रॉपर्टी आहे. माग मोर ती सगळी इस्टेट बी तुम्हालाच मिळणार. आम्ही समज पक्क करून आलोय. 4 दिवसात साखरपुड्याला जायचं. हा, आता विचार कसला करताय दाखलं धनी?
अहो सरकारने चांगलं कलम काढलंय. अहो 20 लाख रुपये म्हणजे काय कमी रक्कम झाली का काय? अहो माझ्यासारख्या माणसाला जलंभरात एवढं पैसे मोजावी यायचं नाही. ठीक आहे आबा, करून टाका साखरपुडा. मित्रांनो, आजपर्यंत तुमच्या मदतीनं मी खूप काही केलं. आता यापुढे सुद्धा मला तुमची मदत हवी हं? अरे तुझ्यासाठी मी जान द्यायला तयार आहे. अरे वा. आणि तुझ्यासाठी मी एखाद्याची जान घ्यायला पण तयार आहे. हा तेवढं काही करायची गरज नाहीये. ममद्या, हा. भोळेपणानं वागणारी माणसं या जगात जिवंत राहू शकत नाही. माझे वडील गेले. दत्तू काकांचे काय हाल चालले तुम्ही पाहतच आहात. आणि तो हरामखोर दौलतराव आणि त्याचा मुलगा मात्र चैनीत राहतोय. माझं दारू दुकान पण त्यानंच बंद केलंय. मग अरे सरळ बोटानं लोणी निघत नाही. काहीतरी जबरदस्त डोकं लढवून मला माझी जमीन परत मिळवायची आहे आणि त्या दौलतरावाला जन्माची अद्दल घडवायची आहे. दुश्मनाला नेस्तनाबूत करायचं म्हटलं तर त्याची अंतर्की बात आपल्याला माहित पाहिजे. आपण असं केलं तर दौलतरावाचा खास चमचा आहे शिरपा. त्याला जर गंडवलं तर आपल्या हातात नक्कीच काहीतरी सापडेल. बरोबर बरोबर. हा. त्याची फिकीर तुम्ही करू नका. शिरपाची कमजोरी माहित आहे मला. कसा गंडवतो बघा. आता इथं काय काम. आईला ममद्या अरे गाराटलेल्या आत्र्याला वाईट ऊब आली बघ. आता उभोर थांबू नकोस ना. जाळ पेटला पाहिजे. जाळ हान. वा शिरप्या मान्या तुझको क्या कपॅसिटी आहे. हान परमनंट कूळ आहे. अप्रेंटिस नाही. वा 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 मोहम्मदराव, काय दिलदार आहे साहेब तुम्ही. मग अरे तुला काय त्या दौलतराव सारखं वाटलं का काय. गरीब असलो तरी जिगर बडा आहे आपला. अगदी बरोबर बोलला मोहम्मदराव. या 12 शिंग्याच्याला 15-20 लाखाचं घबाड मिळणार आहे. पण कवा 5 पैसे खुशीनं माझ्या हातात ठेवलेलं नाही. 15-20 लाख क्या लॉटरी लगी क्या. लाटीच म्हणा की. अहो गणेशवाडीच्या जाधवाच्या पोरी संघ लगीन ठरलंय बाजीरावाचं. एकुलती एक पोरगी आहे. अहो जाधवाच्या माघारी सगळी एस्टेट बाजीरावाच मिळणार. ऐसा क्या. पर गावाला कशी काय खबर बात नाही. खबर बात अहो पुढल्या आठवड्यात लगीनच आहे त्याचं. पर मी म्हणतो एवढं सगळं गुपचूप कशा पाहिजे. तुम्हाला म्हणून सांगतो मोहम्मदराव, कुणाला बोलायचं नाही. बाटलीची शपथ कुणाला सांगणार नाही. बाजीरावाचं एक लफड आहे. त्याची बोंबाबोंब व्हायला नको म्हणून लगीन ओळखायचा बेस आहे दौलतरावाचा. लफडा किसके साथ. हा एक नाची सुंदरा नावाची एक कोर्टाची तारीख चुकल पण सुंदरीची बैठक चुकायची नाही. आज मंगळवार ना. एकदा पत्रिका तर तयार झाल्या. नमस्कार दौलतराव. मी आत येऊ काय. पण तू दादा आता मला काम आहे. मागणे ये जा. नाही तसं नाही. म्हटलं बाजीरावाच्या लग्नाची गडबड आहे त्याच्याशी वाटतं. तुला काय करतोय. अहो नाही तसं. गणेशवाडीच्या जाधवांना आम्ही चांगला ओळखतो. त्यांच्याकडनं पत्रिका आली मला लग्नाची. असं मग इथं कशाला आलाय. लग्नाला ये. नाही लग्नाच्या निमित्तानं जाधवांना मी एक भेट देणार आहे. शेवटी ती तुमच्याकडेच येणार म्हणून म्हटलं आधी तुम्हाला दाखवावी. पहा ना पसंत पडते का ती. अहो बघा तरी एकदा. पसंत नाही पडली तर पुढे आयुष्यभर माझ्या नावानं बोंबाबोंब करीत राहाल. पहा ना.
असं मग काय म्हणणं आहे तुझं? दुसरं काय नाही, या फोटोच्या बदल्यात मला माझी जमीन परत मिळायला पाहिजे. जमीन? मला काय येडा समजलास का काय? या 1.5 दंडीच्या फोटोसाठी 20,000ची जमीन परत करायला? नाही नाही, तशी चूक मी करणार नाही. पण मला एवढं कळतं की 20,000च्या जमिनीसाठी तुम्ही 15-20 लाखाची इस्टेट सुद्धा सोडणार नाही. बघा बुवा, सौदा मंजूर नसेल तर जाधवरावांच्याकडे जाईन म्हणतो. सौदा मंजूर आहे ना? तेव्हा आता मी सांगेन तसं करायचं. काय? उद्या गावापुढं मला माझी जमीन बक्षीस पत्र म्हणून द्यायची. गावापुढं? सौदा तुझा माझा, गावाला कशाला मध्ये ओढतो? तुम्ही किती उलट्या काळजाच्या आहात मला पूर्णपणे माहिती आहे. तेव्हा गावापुढे रितसर झालेलं बरं नाही का? शिवाय तुम्हालाही मोठेपणा मिळेल. कधी नव्हे तो या कामात. ठीक आहे, आणते फोटो आणि निगेटिव्ह. फोटो आता, निगेटिव्ह काम झाल्यानंतर तसं. आणि हो, दुसरी गोष्ट, एवढे वर्ष माझ्या जमिनीचं उत्पन्न फुकट खाल्ल्यामुळं नुकसान भरपाई म्हणून रोख 50,000 रुपये आता द्यावे लागतील मला. 50,000? चमारी. असं रागवून उपयोगाचं नाही दौलतराव. 15-20 लाखाचा प्रश्न आहे हो. आता फासा माझ्याकडे. अरे 4-5 हजार घे. एक पैसा कमी घेणार नाही. जाऊ जाधवरावांच्याकडे? नको नको. आता कसं व्यवस्थित झालं. हे 200 रुपये माझ्या वडिलांनी तुमच्याकडनं घेतलेले. उगाच तुमचं कर्ज राहायला नको. त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही ना. ठीक आहे ठीक आहे, चालता हो. हे फोटो जपून ठेवा. येतो मी. नामदेवाच्या पराक्रमाचे पैसे 50,000 रुपये. बर. आपल्या वडिलांची शेवटची इच्छा त्यानं पूर्ण केली आहे. दौलतरावांच्याकडून आतापर्यंतच्या नुकसान भरपाई सकट सगळी वसुली केली आहे. आणि काका उद्या दौलतराव जाहीररित्या समारंभपूर्वक त्याची जमीन त्याला देऊन टाकणार आहे. म्हणताय का रावसाहेब? म्हणजे आपल्या नामदेवाला बाजीच मारली वाटत की? हो, नामदेवानं आतापर्यंत सगळं व्यवस्थित केलेलं आहे. परंतु एक महत्वाची गोष्ट राहून गेली आहे. आता आणखीन काय राहिलं? नामदेवाचं आणि दुर्गाचं लग्न. अहो पण ती लग्नच करायची असं म्हणतायत. माग लागून लागून थकलो मी त्यांच्या. दुसऱ्याशी लग्न करायचं नाही असं म्हणतात. एकमेकाशी लग्न करायला तयार आहेत. वा, चांगलीच हुशार दिसतात की पोरटी. तुमची लग्नाला परवानगी आहे ना? आता परवानगी न देऊन सांगतोय कुणाला? पण शेवटी दुर्गानं आपला शब्द खरा केला. म्हणजे काय? म्हणजे मला सोडून जाणार नाही असं म्हणत होती ना ती. अरे वा, हुशार आहे पोरगी. गावकरी बंधू आणि भगिनीनो, आपल्या गावचे प्रेम तात्या पाटील हे गाव सोडून जाताना त्यांनी आपली जमीन आम्हाला विकून गेले. आता नामदेव इथं परत आलेला आहे, तेव्हा आम्ही त्याला जमीन परत द्यायला तयार झालो. पण तो फार स्वाभिमानी, बापाचं कर्ज फेडल्याशिवाय जमीन परत घेणार नाही. वा वा. आम्ही लईच आग्रह केल्यामुळं आज तो तयार झालेला आहे. अहो, आम्ही गावकरी बंधूंनी हुशार पोरांना बेकार किती दिवस ठेवायचे. परमेश्वरानं आम्हाला काहीच कमी केलेलं नाही. काय तेव्हा आमचा आदर्श डोळ्यामोर ठेवून बेकारी हटवा, बेकारांना उद्योग द्या. आज तुम्हा लोकांच्या समोर हा जमिनीचा बक्षीस पत्र म्हणून कागद नामदेवरावांना मी देत आहे. ठरल्याप्रमाणे लग्नाची सगळी तयारी झाली ना? होय तर. अहो, आपल्या पुट्ट्यातली माणसं पै पावनं म्हणून शिरपावर पाठवून दिल्याची. झाक म्हणजे एक महत्वाची कामगिरी पार पाडलीच म्हणायची. नाहीतर आमच्याकडचा एक बी पाहुणा नाही म्हटल्यावर त्या जाधवाला संशय यायचा. आबा, तुमचाच पोरगा आहे मी. हे बघा, तिथं गेल्यावर नजरेची बंदूक इकडे तिकडे फिरवू नका. जरा सभ्य वागायचं नाटक करा. तिची बी काळजी सोडा आबा. एकदा तुमच्या डोसक्यावर अक्षदा पडल्या की तुम्ही आणि तुमचं नशीब. अहो, नशीब उघडच आहे. पोरीचा बा मेला की इस्टेटीचं धनी आम्हीच.
इस्टेटीचं सपान बघायचं सोडा दौलतराव. हे लगीन होणार नाही आता. हो दादोरा, युवाई आणि तुम्ही काय चुकलं का काय आमचं? तुमचं नाही, आमचंच चुकलंय. पोरीचं नशीब चांगलं म्हणून चूक सुधारायला आलोय आम्ही. अहो स्पष्ट काय ते बोला. पोराची बाजू आमची आहे. 10 गावात पत्रिका वाटल्यात आणि साखरपुडा बी झालाय. साखरपुड्याचं भ्या कुणाला घालताय? अक्षता पडल्या नाहीत ना अजून. अशी 56 स्थळं मिळतील आम्हाला. अहो कारण तरी कळू दे. असं कोड्यात बोलू नका. कारण हे बघा, सुटलं का कोडा आता? आम्हाला बदनाम करायचा हा डाव आहे कोणाच तरी. साप खोट आहे सगळं. मी डोळ्यावर काचडं ओढलं नाही बाजीराव अजून. लगीन मोडलं आम्ही हे. जाधवराव, अहो असं एका टोकाला जाऊन विचार करू नका. पोराची जात आहे, जवान आहे. त्याने असली कामं करायची नाही तर कुणी. जाधवराव, आमच्यासारखं तोला मोलाचं घरानं मिळणार नाही तुम्हाला. आता लग्नानंतर असली गोष्ट होणार नाही याची खात्री देतो आम्ही तुम्हाला. दौलतराव, रक्ताची चटक लागलेलं जनावर हिरवा चारा खात नाही कधी. अशी तोला मुलाची ढीक घराणी पडली तर आमच्याकडं. समजलात? तुमच्या घरात पोरगी देण्यापेक्षा हिरीत ढकलून देईल तिला. जातो आम्ही. जाधवराव, आईला त्या नाम्याच्या माझी जिंदगी बर्बाद करायला निघालाय काय? बाबा, आता नुसतं तुम्ही बघत राहा काय करतो ते मी. नामदेवा, तू मात्र कमाल केलीस हा. तुमचीच कृपा आहे रावसाहेब. अहो तुमच्यामुळे तर माझे डोळे उघडले बघा. नामदेवा, एक भयानक गोष्ट तुझ्या लक्षात नाही आली. भयानक गोष्ट? ती कोणती? तू तुझा विचार केलास तर जाधवाच्या पुरीचा विचार केला नाहीस का? तिचं काय झालं? उद्या त्या बाजीराबरोबर तिचं लग्न झालं तर बर्बाद होईल ना ती. अरे हो, माझ्या लक्षातच आलं नाही बघा. काळजी करायचं काम नाही. मी आताच्या आता जाधवरावला जाऊन सांगतो सगळं. अजूनही वेळ गेलेली नाही. काय बी करायची गरज नाही. का? ते काम आम्ही कवाच फत्ते केले. रावसाहेब, तुम्ही मला फार मोठ्या पापातून वाचवलं. नामदेव, अरे नामदेवा, काय झालं यार? काय झालं? अरे बाजीराव आणि त्याच्या माणसांनी दुर्गाला दंडोबाच्या डोंगराकडे पळवून नेलंय. अरे चल यार, चल लवकर, चल लवकर चल. तुम्हारा क्या काम है? जो है नाम वाला उसी का बड़ा नाम है. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है? तुला काही कळतंय की नाही? काय झालं? कळतंय पण वळत नाही.